श्री संत नरहरीनाथ महाराज संस्थान हे संत श्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराजांच्या नाथ परंपरेतील थोर सत्पुरुष श्री संत नरहरीनाथ महाराज यांचे समाधीस्थान. भगवान श्री आदिनाथांपासून या नाथ संप्रदायाच्या दिव्य परंपरेचा उगम झाला व पुढे श्री मच्छिंद्रनाथ, श्री गुरु गोरक्षनाथ, श्री गहिनीनाथ, श्री संत निवृत्तीनाथ महाराज व संत श्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज यांच्यापर्यंत ही महाराष्ट्रातील मुख्य नाथ परंपरा प्रवाहित झाली. संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांनी वारकरी संप्रदायाची संस्थापना केली व गुरु परंपरेने चालत आलेली अद्वैतानंद वैभवाची ही नाथ परंपरा ही देखील पुढे प्रवाहित केली, ती आपले शिष्य संत सत्यापलनाथ महाराज यांच्या रूपाने. ज्ञानराज बोध केला सत्यामला, रेडा बोलविला प्रतिष्ठानी, भोजलिंग ज्याची समाधी आळंदी, ज्ञानराज बोधी तिघा जना, असे श्री संत एकनाथ महाराजांचे वचन आहे. श्री सत्यामलनाथानंतर श्री संत गैबीनाथ, श्री संत गुप्तनाथ, श्री संत उद्बोधनाथ, श्री संत केसरीनाथ महाराज व श्री संत शिवदीननाथ महाराज यांच्यापर्यंत ही परंपरा पुढे चालत आली. श्री संत शिवदीननाथ महाराज यांचे शिवदीन केसरी असे नाव महाराष्ट्रातील साहित्य व काव्य क्षेत्रात सर्वत्र सुपरिचित आहे. माझी देवपूजा पाय तुझे गुरुराया ही व यासारख्या शेकडो प्रसिद्ध रचना महाराजांच्या आहेत. त्यांनी अभंग, पदे, ग्रंथ यासह विपुल वाङ्मय रचिले आहे. श्री संत शिवदीननाथ महाराजांचे सुपुत्र म्हणजेच श्री संत नरहरीनाथ महाराज, माता उमाबाई व श्री संत शिवदीननाथ महाराजांच्या पोटी शके 1648 चैत्र शुद्ध सप्तमी या दिवशी श्री क्षेत्र पैठण येथे श्री महाराजांचा जन्म झाला. बालपणासह सर्व शास्त्राध्ययन पैठण येथेच झाले. इकडे छत्रपती शिवरायांच्या मातोश्री राजमाता जिजाऊ साहेबांची जन्मभूमी सिंदखेड राजा येथील त्यांचे बंधूंपैकी राजे जगदेवराव जाधव यांना श्री क्षेत्र देऊळगाव राजा येथे श्री बालाजी महाराजांची मूर्ती मिळाली. तेव्हा त्यांनी श्री क्षेत्र पैठण येथे जाऊन श्री संत नरहरीनाथ महाराजांना सादर व सवैभव श्री क्षेत्र देऊळगाव राजा येथे कायमस्वरूपी वास्तव्यासाठी निमंत्रित केले. श्री संत नरहरीनाथ महाराज यांनी आपले शिष्य व चिरंजीव श्री संत लक्ष्मीनाथ महाराजांना संप्रदाय दीक्षा देऊन आजपासून 228 वर्षांपूर्वी माघ व दशमी शके 1715 या दिवशी श्री क्षेत्र देऊळगाव राजा येथे समाधी घेतली. तत्पश्चात महाराजांचे शिष्य श्री संत नारायणनाथ महाराजांनी न्हावी येथे व श्री संत महिपतीनाथांची ग्वाल्हेर येथे, संत महिपतनाथ महाराज यांचे धुलीबुवा हे नाव सर्वत्र प्रसिद्ध आहे. त्यांची ही हिंदी व मराठी भाषेतील असंख्य अभंग व पद्य रचना आहे. संत लक्ष्मीनाथ महाराज यांची संत श्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराजांवर असलेली अनन्य निष्ठा व ज्ञानेश्वरीची अखंड उपासना यामुळे श्री संत लक्ष्मीनाथ महाराजांना आळंदी येथे श्री माऊलींच्या संजीवन समाधी सानिध्यात समाधी घेण्याचे अलौकिक सद्भाग्य लाभले. 17 आणि 32 या शकात जो मार्गशीर्ष महिना बहुपुण्यवंत, ज्ञानेश्वरांजवळी समाधी शोभे जयाला, साष्टांग हे नमन लक्ष्मीनाथजीला, असे त्यांचे समाधीचे वर्णन आहे. श्री संत लक्ष्मीनाथ महाराजांनंतर श्री संत गणेशनाथ महाराज, श्री संत गौतमनाथ महाराज, श्री संत भानुनाथ महाराज यांनी हे संप्रदाय कार्य सर्वतोपरी जपले व वृद्धिंगत केले. अनेक ठिकाणी नाथ संप्रदायाची भिक्षा, गुरुपूजन, दौरे सुरू केले व सन 1991 साली पूज्य श्री महाराजांचा पीठारोहण सोहळा झाला. वर्तमानात परमपूज्य श्री सद्गुरु मोहननाथ महाराज हे या परंपरेचे अत्यंत समर्थपणे नेतृत्व करीत आहेत. परमपूज्य श्री सद्गुरु मोहननाथ महाराज यांच्या समर्थ नेतृत्वाने या संप्रदाय कार्याला आज एक भव्यता प्राप्त झाली आहे. महाराष्ट्रासह अनेक राज्यात, देशात संस्थांचा असलेला शिष्य परिवार मागील काळातील उत्सव, वैदिक व वारकरी विद्यालय
गोशाळा इत्यादी कार्य या भव्यतेची प्रचिती करून देतात. श्री क्षेत्र देऊळगाव राजा नगरीचे ग्रामदैवत असणाऱ्या श्री बालाजी महाराज संस्थानचे स्थापनेपासून श्री संत नरहरीनाथ महाराज संस्थानाशी परंपरेचे संबंध आहेत. येथील दसरा महोत्सव, लळित व बली प्रतिपदा अर्थात पाडव्याला संस्थानची दिंडी असते. या दिवशी पूज्य श्री महाराजांना यथासांग पोशाख, बिदागी व दिंडी समवेतील सर्वांना यथोचित बिदागी दिली जाते. संस्थानचे सर्व उत्सवांपैकी मुख्य उत्सव म्हणजे श्री संत नरहरीनाथ महाराज व श्री संत शिवदीनाथ महाराज पुण्यतिथी उत्सव या दोन्ही संत द्वयांचा पुण्यतिथी उत्सव हा महाशिवरात्रीच्या कालावधीत येत असल्याने महाशिवरात्रीला सर्वात मुख्य उत्सव संस्थान येथे मोठ्या आनंदाने व वैभवात संपन्न होतो. हजारो भाविकांना अन्नदान, महनीय व्यक्तींचे प्रवचन व कीर्तने, ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण, वेद पारायण यासह रक्तदान शिबिर इत्यादी सामाजिक कार्यक्रम या कालावधीत संपन्न होतात. सन 2019 साली पूज्य श्री महाराजांच्या प्रेरणेने श्री संत नरहरीनाथ महाराज यांचा द्विशतकोत्तर रौप्य महोत्सवी अर्थात 225वा पुण्यतिथी महोत्सव अतिभव्य व व्यापक स्वरूपात साजरा करण्यात आला. यामध्ये नित्य 10,000हून अधिक भाविकांना अन्नदान, थोर संत विभूतींचे प्रवचन व कीर्तने, चतुर्वेद पारायण, प्रस्थानत्रयी पारायण, महारुद्र इत्यादी अनेक अनुष्ठान व वृक्षदान, शेतकरी मार्गदर्शन शिबिर असे अनेक समाजोन्मुख कार्यक्रम संपन्न झाले. या महोत्सवात महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री यांनी मुख्य अतिथी म्हणून उपस्थित राहून श्री संत नरहरीनाथ महाराजांचे दर्शन व पूजन करून आशीर्वाद घेतले. याबरोबरच वर्षातील सकल देवावतारांचे जन्मोत्सव, सकल संत विभूतींचा समाधी सोहळा व संस्थानचे अन्य असे 45हून अधिक उत्सव संस्थान येथे संपन्न होतात. गत काही वर्षांपासून श्री क्षेत्र आळंदी येथे पूज्य श्री महाराजांचे मंगल सानिध्यात श्री संत लक्ष्मीनाथ महाराज यांचा पुण्यतिथी महोत्सव साजरा होतो आहे. संस्थान येथे प्रतिदिन पहाटे 5 वाजता काकड आरती संपन्न होऊन नित्य अभिषेक, पूजन व पोशाख केला जातो. नित्य वैश्वदेव, गोग्रास आदी कर्म होऊन महाआरतीनंतर भाविकांना अन्नदान प्रसाद असतो. सायंकाळी परंपरेचे भजन व नित्य उपासना होऊन सायंकाळी आरती होते व रात्री शेजारती होऊन गर्भगृह बंद होते. या परंपरेच्या भजनास सातीवाराचे भजन असेही म्हणतात. शतकांपासून ही भजनाची परंपरा अखंड सुरू आहे. संस्थानच्या प्रांगणात अनेक देवतांचे विग्रह आहेत. सन 1994 साली गणेश जयंतीच्या पर्वकाळी वडाच्या झाडातून स्वयंभू श्री गणेशाची महाकाय आकृती निदर्शनास आली. वटवृक्षातून प्रकट झाल्याने पूज्य श्री महाराजांनी या स्वयंभू वटसिद्ध गणेश असे म्हणून अभिषेक पूजन केले. गत 28 वर्षांपासून प्रति मासिक चतुर्थीस येथे अभिषेक पूजन व चंद्रोदय समयी यथासांग अन्नदान संपन्न होत आहे. श्रींचे समाधीचे उजवे बाजूस श्री अन्नपूर्णा व श्री गणेशाची मूर्ती असून डाव्या बाजूस परंपरेचे नित्य पूजेतील देव आहेत. मुख्य सभा मंडपासमोर श्री मारुती रायांची दक्षिणमुखी प्रसन्न मूर्ती दास्यत्वाचे व उत्कट भक्तीचे दर्शन करून देते. बाहेरील प्रांगणात श्री संत गणेशनाथ महाराज, श्री संत गौतमनाथ महाराज व श्री संत भानुनाथ महाराज यांचे समाधी मंदिर आहे. आदिनाथ समारंभाम ज्ञानदेव सुमध्यमाम अस्मदाचार्य पर्यंताम वंदे गुरुपरंपराम. भारतीय संस्कृती ही संपूर्ण विश्वामध्ये सर्वात पुरातन अशा पद्धतीची संस्कृती आहे आणि भारतीय संस्कृती सनातन वैदिक हिंदू धर्म हे टिकण्यामागे सगळ्यात महत्त्वाची जर कोणी भूमिका घेतली असेल तर ती भारतीय शिक्षा पद्धतीने. हीच शिक्षा पद्धती आजच्या काळात सुद्धा संवर्धन झाली पाहिजे, टिकली पाहिजे आणि भविष्यामध्ये याचा जास्तीत जास्त प्रचार झाला पाहिजे या उद्देशाने परमश्रद्धेय पूज्य बाबांच्या आशीर्वादाने श्री संत नरहरीनाथ महाराज संस्थान येथे यावर्षी आपण महर्षी वसिष्ठ वेद विद्यालय, संत तुकाराम महाराज वारकरी विद्यालय यांची स्थापना केली. शेकडो वर्षांपासून चालत आलेले हे धर्माचे कार्य व सनातन वैदिक संस्कृतीचा व संप्रदायाचा प्रचार प्रसाराचे हे कार्य अधिक व्यापक स्वरूपात व्हावे या उद्देशाने
यावर्षी परमपूज्य श्री सद्गुरू मोहननाथ महाराज यांच्या शुभाशीर्वादाने व प्रेरणेने वैदिक धर्म संस्कृतीच्या परंपरेच्या संवर्धनासाठी महर्षी वशिष्ठ वेद विद्यालय व श्री संत तुकाराम महाराज वारकरी विद्यालय सुरू करण्यात आले आहे. सत्यसंकल्पाचा दाता नारायण पूर्ण करी सर्व मनोरथ, अर्थात भगवंताच्या परमकृपा आशीर्वादाने आणि दातृत्ववान भाविक सज्जनांच्या सहकार्याने ही विद्यालये सुरू आहेत. वेगवेगळ्या सेवा सहकार्य योजनेच्या माध्यमातून आपण या विद्यालयाला सहकार्य करून या धर्मकार्यात, या सत्कार्यात, या देवकार्यात सहभागी होऊ शकता. महाराष्ट्रात प्रथमच असे संयुक्त पद्धतीने वैदिक व वारकरी विद्यालय सुरू झाले आहे. सुसंस्कृत, नीतिवंत व चारित्र्य संपन्न पिढी तयार व्हावी व वेद, विज्ञान व वारकरी तत्वज्ञान यांच्या माध्यमातून संस्कारक्षम व उच्च शिक्षित राष्ट्र घडावे हा परमोच्च हेतू या दोन्ही विद्यालयाचा आहे. विशेष म्हणजे येथे विद्यार्थ्यांना मूल भारतीय शिक्षण पद्धतीनुसार अर्थात गुरुकुल शिक्षण पद्धतीनुसार शिक्षण दिले जात आहे. कुठल्याही प्रकारची फीज विद्यार्थ्यांकडून घेतली जात नाही. निवास, भोजन यासह उत्तम शिक्षण संपूर्णपणे निशुल्क दिले जाते. याबरोबरच विद्यार्थ्यांना लेखनासोबतच वाचनाची देखील आवड निर्माण व्हावी या हेतूने सिद्धांतसार ग्रंथालयाची देखील आपण स्थापना केलेली आहे, ज्यामध्ये 400 वर्षांपूर्वीचे हस्तलिखित ग्रंथांपासून ते आज तागायत यशस्वी उद्योजक, यशस्वी आध्यात्मिक गुरु, यशस्वी प्रत्येक क्षेत्रातील व्यक्तिमत्वांची पुस्तके येथील विद्यार्थ्यांना वाचनासाठी उपलब्ध करून दिलेली आहेत. वैदिक व वारकरी संप्रदायाचे शिक्षणाबरोबरच इंग्रजी, गणित, कम्प्युटर या सर्व विषयांचे शिक्षणही विद्यार्थ्यांना दिले जाते व सेमी इंग्लिश माध्यमातून त्यांचे शालेय शिक्षण देखील पूर्ण केले जाते. शिक्षणासोबतच स्पोर्ट्स, योगा, मेडिटेशन, व्यक्तिमत्व विकास इत्यादींचे देखील शिक्षण येथे दिले जाते. अनेक शिबिर, वेबिनार यांच्या माध्यमातून महाराष्ट्रातील, देशातील विद्वान व्यक्तींचे मार्गदर्शनही येथील विद्यार्थ्यांना लाभते. सत्य संकल्पाचा दाता नारायण या संत वचनाप्रमाणे ईश्वराच्या विराट शक्तीने व भाविकांच्या सहकार्यानेच हे ज्ञानदान व अन्नदानाचे कार्य सुरू आहे. शिक्षणासोबतच श्रींची समाधी स्थानातील आध्यात्मिक ऊर्जा विद्यार्थ्यांच्या जीवनात सकारात्मक ऊर्जा निर्माण करणारी आहे. विद्यार्थ्यांना शुद्ध व सात्विक गोरस मिळावे याकरिता कृष्णप्रिया गोशाळा येथे सुरू करण्यात आली आहे, जेथे भारतीय गोवंशातील गायींचे पालन संगोपन होते. भविष्यात गोपालन व गो संशोधनाचे मोठ्या प्रमाणात कार्य करण्याचा पूज्य श्री महाराजांचा मनोदय आहे. श्री ज्ञानेश्वरीच्या 3ऱ्या अध्यायातील शुचो देशे प्रतिष्ठाय अर्थात साधकास, परमार्थ करणाऱ्या व्यक्तीस ज्या पोषक व अनुकूल वातावरणाचे श्री माऊलींनी वर्णन केले आहे ते या भूमीमध्ये अनेकांशाने आपल्याला जाणवते. येथील प्राकृतिक सौंदर्य, मनोहर व पुरातन वास्तुकला, पवित्रता येणाऱ्या प्रत्येक भाविकाला आध्यात्मिक समाधानाची अनुभूती, प्रसन्नता प्राप्त करून देते. आपण अवश्य एक वेळेस या पवित्र स्थानी येऊन या आध्यात्मिक प्रसन्न वातावरणाचा सुखद अनुभव घ्यावा व सद्गुरुनाथांचे दर्शन घेऊन धन्यता प्राप्त करून घ्यावी. जय श्रीनाथ. संस्थान विद्यालय, गोशाला, अन्नदान या संबंधी अधिक माहितीकरिता खालील क्रमांकांवर संपर्क करावा. अन्यथा www.nathpeeth.org या संकेतस्थळाला भेट द्यावी. धन्यवाद.